पहिल्यांदा तर मी सांगेन की माझं नशीब खरंच खूप भाग्यवान आहे मी की असं नवरा मला मिळाला. कारण की दोन गोष्टी असतात, सगळे नोकरी तर सगळेजण करतात, पण मला ना लहानपणापासून गाड्यांचं मोठं पण ना आपली माझे वडील पोलीस, मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की मी एखाद्या 4 व्हीलर मध्ये बसेल सुद्धा. आज म्हणजे जर भाग्य बघितलं तर 4 व्हीलर काय त्यांनी विमानात सुद्धा फिरून आणले मला, त्यामुळे त्यांच्यासाठी पहिल्यांदा आम्हाला या दोघांनी मलेशियाला पाठवलं. मलेशियाचा आणि दुबईचा अनुभव आहे मला सांगेन की मलेशियाला जे गेलेलो ती ट्रिप एक वेगळी होती. त्या ट्रिप मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांनी छान आहे मलेशियाला आता जायचा. महत्वाचं काय तर डॉक्टरीला ज्यांनी पाहिलेलं पाहिजे त्यांना सगळ्यांना ते पाहिलं मिळेल हे एक आपल्यासाठी महत्वाचं. ज्याचं जे आपण ज्या माणसाचं आपण म्हणजे त्याला देव म्हणून जे आपण काम करतोय त्या देव माणसाला आपल्याला बघण्याची एक चान्स आहे. तो सोडायचा की नाही ते तुमच्या हातात आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की मलेशियात तो चान्स मला मिळाला आणि अक्षरशः जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला डोळ्यात पाणी आलेलं. आज या माणसामुळे आज तिथं मलेशियात जाऊन बघण्याची संधी मिळाली, ते पण फुकट. महत्वाचं फुकट संधी मिळण्यात जास्त आपल्याला आनंद मिळतो. अजून एक सांगेन की दुबईला TSRP-ला जे सगळेजण जातात पण पहिल्यांदाच मी गेले, कारण की माझी दोन्ही मुलं लहान होती. 7 जवळजवळ तिघांनी ऍडमिट केलेला आहे. मी एकाही ट्रीटला नव्हते. ह्या वर्षी मला चान्स मिळाला आणि खरं सांगायचं तर दुबई मला इतकं बघून हे वाटलं, मी इतकी एक्साइटेड होते. त्या लोकांना पण इतके आम्ही फोटोज काढले, खूप मजा आली. पण तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी आम्हाला त्यांनी एका क्रूज वरती फिरायला नेलं आणि ते क्रूज म्हणजे ना म्हणजे चारी बाजूने बिल्डिंग आणि मध्ये समुद्र, असं भरपूर ठिकाणी दुबईमध्ये असं रेतीवरती बिल्डिंग आणि मध्ये समुद्र. तर त्या समुद्रात क्रूज होता आणि ते गोल तेवढंच फिरवत होते, पण त्याच्यात डिनर होता आम्हाला. आणि त्याच्यात पहिली गोष्ट शिकायला काय मिळते की त्या एका त्या पाण्यामध्ये त्यांनी तो बिझनेस सुरू केला. पहिली गोष्ट बिझनेसची आयडिया ती त्यांनी तिथून घेतली. आणि आपण लोक काय करतो, इंडियातले जवळपास क्राऊड सगळं इंडिया, म्हणजे आपण त्यांना पैसे कमवून देतो आणि दुबई मोठी होती. पहिली गोष्ट. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी पुन्हा डेझर्ट सफारी वगैरे करायला. तर दुसऱ्या दिवशी टाइम जर त्यांनी सांगितलं ना, टाइमचं डिसिप्लिन जे आपली इकडे अजिबात नसतं. 5ला मीटिंग सांगितली तर 6-7ला लोक येतच नाही. तिथे डिसिप्लिन आम्हाला सांगितलं ना की बाबा सकाळी 9ला निघायचं तर 9ला प्रॉपर गाड्या निघणार म्हणजे निघणार. जे मागं राहिले त्याला एवढंच निघा. डिसिप्लिन महत्वाचं, सगळ्यात पहिलं डिसिप्लिन. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी महत्वाचं बुर्ज खलिफाला गेलेलं आहे, जे जगाची सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. तर ती म्हणजे मी अशी भरपूर माझी मैत्रिणी एक आहे तिचे फोटोज फक्त मी बघत होते. मला कधी वाटलं पण नव्हतं की डॉक्टर लिम आपल्याला बाहेरून दाखवून असं वाटलं बुर्ज खलिफा. पण डॉक्टर लिम खरंच मोठ्या म्हणायचे, त्यांनी आतमध्ये लिहिलेला. आणि महत्वाचं सांगायचं झालं की जगातील सगळ्यात फास्ट लिम त्याच्यात बसण्याचं आम्हाला एक सौभाग्य मिळालं की एका 60 सेकंदात 125 फ्लोअरवरती 60 सेकंद कान पूर्ण बंद झाले. तो एक अनुभवच वेगळा होता. त्याच्यानंतर 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी त्यांनी फिरायला नेलं ऑफिसवरती आपल्या डेक्सेनच्या शारजामध्ये. तर खूप भारी ऑफिस आणि तिथलं डिसिप्लिन वगैरे खूप छान, म्हणजे जवळपास आपल्या सरांनी केलं असं तिथे पण ऑफिस आहे. तर खूप छान तिथला अनुभव झाला. तिथे आम्हाला सगळ्यांना मोदचं हे दिलेलं स्पीच दिलेलं सर्वांना. तर तिथे एक गोष्ट बघायला मिळाली की जे क्राऊन अम्बॅसेडर होते त्यांना फर्स्ट पोल क्राऊन अम्बॅसेडर बसायचे आणि आपल्याला सवय असते पुढे बसायची. सर त्यांनी सांगितलेलं पुढे फक्त क्राऊन अम्बॅसेडर बसते, दुसऱ्या रोला क्राऊन टाईम आणि त्याच्यानंतर पाठीमागे. तेव्हा बरं वाटलं की क्राऊन पाठीमागे बसावं लागलं असतं. त्यामुळं तुम्हाला सांगायचं की जेव्हा आपण मलेशियाला जाऊ सगळेजण थोडं स्टेटस वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण की बरेच लोक डबल ड्रायव्हिंग पर्यंत आलेले पण पुढे काही प्रोग्रेस मध्ये नाहीये. त्यांनी थोडा प्लॅन केला तर क्राऊन डायमंड झालं. तिथे गेल्यानंतर जी इज्जत मिळते ती खरंच वेगळीच आहे. TSRP मध्ये इंडियातून लोक येतात
तेव्हा जेव्हा आपण आपलं चांगलं स्टेटस आहे तेव्हा जो मान मिळतो फार म्हणजे वेगळा असतो. कारण की आपल्याला आपण कसं रोज बघतो त्यामुळे आपल्याला ती किंमत नसते. पण बाहेर जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याला आपली पण कळते आणि दुसऱ्याची पण कळते. जसं की ह्या दोघांना आम्हाला 5व्या दिवशी दुबईचा प्रोग्राम होता अॅनिव्हर्सरी. त्या अॅनिव्हर्सरीला घेताना सगळ्या बसमध्ये आणि या दोघांसाठी लिमोजिन कार जी जवळजवळ 10 कोटीची कार सरांनी दाखवली की नाही माहिती. पण ती कार बघा तर कोण व्हॉट्सअप फेसबुकला बघितली असेल भरपूर मोठी कार. पण त्याच्यात पण कंडिशन जे ग्राउंड अँबॅसिडर आहे त्यांनीच त्या कारमध्ये बसायची. भारी काय वाटलं की त्याच्यात आपले सर आणि मॅडम आहेत. पण दुसरी गोष्ट काय की आपण नाही घेतायची. आपल्याला बसायला अजून वेळ आहे. ती वेळ फक्त आपण लवकर लवकर क्राऊन अँबॅसिडर बनायचं आणि आपल्याला सुद्धा तसंच मिळालं पाहिजे. ते फक्त प्रत्येकाने इच्छा ठेवा. आणि त्याच्यानंतर जे क्राऊन अँबॅसिडर होती ते तर झालं. गाडीतून जर त्यांना आणलं जवळजवळ 15 लोक बसतील एवढी लांबची मोठी कार. मला बघूनच म्हणजे कधी आयुष्यात वाटलं सुद्धा नव्हतं की कार बघायला सुद्धा मिळेल. कारण की एवढी ब्रँडेड कार आहे ती. आणि त्याच्यातून या दोघांना बसण्याचा आनंद म्हणजे त्या दोघांनी आनंद घेतला. मी बघून आनंद घेतला. त्याच्यानंतर पुन्हा प्रोग्राम मध्ये गेलो जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक अॅनिव्हर्सरीला. तर त्यांनी असे पार टाकलेले पुढे जो सोफा सगळे सोफ्यावरती आपले सर ताई आणि इंडियाचे सगळे क्राऊन अँबॅसिडर. तेव्हा असं त्याच्यानंतर जे स्पीच केलं सरांनी खरंच सरांसाठी योजना पोलीस केलं होतं आजपर्यंत असं सरांनी. आणि मेन म्हणजे ताईंनी खूप छान ताई बोलल्या इंग्लिश मध्ये पूर्ण आपल्या हिऱ्याचं नाव तिथं रोशन केलं. फक्त मला हेच सांगायचं की आपल्याकडे हिरा आहे त्या हिऱ्याचा आपण उपयोग करून घ्यायचा सगळ्यात. कारण की ते आता मोकळेच असतात म्हणजे पाठ्याकडे गेले करतात. त्यामुळे आपण त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि आपला बिझनेस वाढवायचा. अजून एक सांगेन की बिहारच्या लेडीज तिथं होत्या. तर आता मी त्यांना एक ऑडिओ ऐकला. काय नाव होतं विवेक बिंद्रा. तर ते काय म्हणतात फर्स्ट मूव्हर होण्यापेक्षा फास्ट मूव्हर. तर आपण जर म्हणलं तर पहिला महाराष्ट्र 1 नंबरला होता आणि आता महाराष्ट्र कुठे आहे भरपूर खाली आला. तर बिहार आपण काय होतो आपण फर्स्ट मूव्हर होतो आणि बिहार काय फास्ट मूव्हर. त्यांनी काय केलं फास्ट ग्रो केली. आणि ती पण आम्ही स्वतः ओळखली पाहिजे. अशा भरपूर लेडीज 30 ते 35 वयामधल्या ज्यांचे चेक 3-3 लाख 2 लाख 3 लाख असे त्यांचे चेक. आणि मेन म्हणजे त्यांचं जॉईनिंग 2012 2013 2014 सगळं शॉपिंग USIP ट्रिपला. आणि मेन म्हणजे मलेशियामध्ये जेव्हा धर्मशिला आम्हाला भेटली तेव्हा ती एकटीच होती तिच्या टीममध्ये. तेव्हा मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढ्या 6 महिन्यात ती 4 जणांना घेऊन येईल. 4 लेडीज. महत्वाचे फक्त लेडीज नाही तर त्या लेडीज स्वतःच्या नवऱ्यांना घेऊन महत्वाचं. कारण की त्यांचे नवरे पूर्ण निगेटिव्ह. मग त्या निगेटिव्ह नवऱ्यांच्या बायकांनी असं एका पद्धतीने पॉझिटिव्ह केलं की तुला फ्री नवऱ्यांना घेऊन आलं. किती मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे भरपूर स्कोप आपण थोडंसं करून दाखवलं पाहिजे. आणि यासाठी आपण आता थोड्या लेडीज मीटिंग वगैरे सुरू करूया. कारण की त्या लेडीजने सांगितलं तर सकाळी आपण जसं जॉबला जातो एखादा जॉब करताना सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत बाहेर जाऊ लागतो. आणि आपल्याकडे एवढं फ्रीडम आहे की आपले नवरे म्हणणार नाही जाऊ नका पैसे मिळणार ते पण तुझं त्रास म्हणणार. त्यामुळे फक्त आपण 10 वाजता घरातून बाहेर पडले हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा अजून एक पहिल्या डोक्यात विचार घ्या की मलेशियाला जायचं. तुम्ही विचार घेतला ना ते कुठेतरी लिहून ठेवा. 2 वेळा तरी दिवसातून वाचलं गेलं पाहिजे अशा ठिकाणी ते लिहून ठेवा. आणि जेव्हा पण तुम्ही पुढच्या आठवड्याचं जरी प्लॅनिंग असेल किंवा उद्या काय करणार आहे ते तुम्हाला मागच्या आठवड्यात माहित पाहिजे की मी पुढच्या मंगळवारी हे करणार किंवा माझी इथं मीटिंग असणार. त्यामुळं थोडा टाइम पंक्च्युअल राहा आणि आधीच आपल्या वेळेचं वापर करून घ्या. सरांचा वापर करून घ्या. काही आता फ्री झालेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या लेडीजला वेळ द्यायला तयार आहे. तर आपण ह्या दोघांचा उपयोग करून घेतला पाहिजे. महत्वाचं मोठा विचार केला की मोठी स्वप्न येतात. दिवसभर जे तुम्ही बोला दिवसभर जर तुम्ही प्लेन 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 भांडी घासताना प्लेन फिरायला जाताना प्लेन कपडे धुताना प्लेन तर तुम्हाला झोप येईल का.
नाही येणार आणि 31 तारखेपर्यंत नाही आली पाहिजे. 31 जूनच्या जोपर्यंत पहिल्या महिन्याचं क्वालिफिकेशन होत नाही तोपर्यंत झोप नाही आली पाहिजे. तर हे प्लेन सारखं डोक्यात उडालं ना की आपल्या स्वप्नात पण प्लेनच येणार आहे. आणि स्वप्नात आलं की आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं, मोठी विक्री करायची. म्हणजे काय करायचं, की लोकांना प्रोडक्ट नवीन जॉईनिंग करायचे, प्रोडक्ट सेल करायचं. ह्या सगळ्या पद्धतीने जर केलं तर हातात संधी फक्त सोडू नका. एवढंच सांगेल.